माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण ही बेहरफ करायला शिकणार आहोत। एक भाग मी तयार केलेला आहे, दुसरा तयार करणार आहे। तर त्यासाठी लागणारे मोती आहे हे 5 नंबरचे आहेत आणि हे आहे एकदम बारीक मोती। डुंगूस धागा घेतला आहे 40 नंबरचा, कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे 7 नंबरची आहे। यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी याला गाठ बांधून घेतलेली आहे। सुरुवातीला 8 मोती घेतले आहेत, 2 बारके आहे आणि 6 5 नंबरचे आहे आणि या सगळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। या सर्व मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे आणि शेवटी या मोत्यातून दोरा काढून त्यानंतर हे जे 2 बारीक मोती आहे ह्याच्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे। या दोन्ही मोत्यातून दोरा काढला आणि आता हे 5 नंबरचे मोती आहे त्याच्यातून दोरा काढून घ्या। त्यानंतर आता 4 5 नंबरचे मोती घ्यायचे। 4 हे 5 नंबरचे आणि 2 बारीक मोती आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर आता परत ह्या 4 मोत्यातून दोरा काढायचा आहे। या 4 मोत्यातून पहिले या 2 मोत्यातून दोरा काढला आणि आता या 2 मोत्यातूनही दोरा काढून। त्यानंतर इथे परत आपण 2 बारीक मोती आणि 4 5 नंबरचे मोती घेणार आहोत। 6 मोती घेतले, 2 बारीक आणि 4 मोठे आणि या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर आता या बारीक मोत्यातून दोरा काढायचा आहे। त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे। आता इथे 4 5 नंबरचे आणि 2 बारीक मोती असे 6 मोती घ्यायचे। हे 4 मोती आणि हे 2 मोती आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर या 4 मोत्यातून दोरा काढायचा आहे। 5 नंबरचे जे आहे या 2 मोत्यातून पहिले दोरा काढू आपण आणि या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ। आणि आता इथे पहिले 2 बारीक आणि 4 5 नंबरचे मोती घेणार आहोत। 2 बारीक आणि 4 मोठे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। आणि आता या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि या मोत्यातूनही दोरा काढून घेणार आहोत। आणि इथे आता 4 5 नंबरचे आणि 2 बारके मोती, 4 5 नंबरचे 2 बारके आणि या 2 मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या 2 मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि याही 2 मोत्यातून आणि इथे 2 बारीक मोती, 4 5 नंबरचे मोती, 2 बारीक मोती आणि 4 5 नंबरचे आणि या 2 मोत्यातून दोरा इकडे काढणार आहे। या 2 मोत्यातून दोरा इकडे काढून घेतला आहे। त्यानंतर आता या 2 मोत्यातून दोरा इकडे काढून घेणार आहोत। दोरा या मोत्यातून काढला आहे, या मोत्यातून वरती घेऊन जायचा आहे दोरा। आणि इथे आता
4 5 नंबरचे आणि 2 बारके मोती घ्यायचे. 4 5 नंबरचे आणि 2 बारके मोती आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर आता 1 2 3 4 या 4 मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. या 2 मोत्यातून दोरा काढला, या 2 मोत्यातूनही दोरा काढून घेऊ. आणि इथे आता 2 बारके मोती आणि 4 5 नंबरचे मोती घेणार आहोत. 2 बारीक मोती, 4 मोठे मोती आणि आता या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि आता या 2 मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. या 2 मोत्यातून दोरा काढला, या 2 बारक्या मोत्यातून आणि या 5 नंबरच्या मोत्यातूनही दोरा काढून घेतला. आता जसं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9 केलेले आहे. तसेच हे 1 2 3 4 5 6 7 8 9. आता आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे याला. या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. या मोत्यातून 1 2 3 तिसरा मोती जो आहे त्याच्यातून दोरा आपण काढून घेतला आहे. आता आपण मोती जो आहे आता हे एक जोडून याला करायचं. म्हणजे हे जे आहे ना हे असं एक अजून एक करायचं आहे. तर आता या मोत्यातून दोरा काढला आहे. 3 पांढरे मोती, 2 बारके मोती आणि 2 5 नंबरचे मोती. हे थोडक्यात काय 5 नंबर छान बारीक मोती आणि 5 नंबर आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. आणि आता हे जे 3 मोती 1 2 3 मोत्यातून दोरा काढणार आहे. आता इथे आपण 2 बारीक मोती आणि 4 मोठे मोती घेतलेले आहे आणि आता या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. या मोत्यातून दोरा काढून घेतला. आता ह्या 2 मोत्यातूनही दोरा आपण काढून घेऊ. या 2 बारक्या मोत्यातून दोरा काढला आणि या 5 नंबरच्या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ. आता एक मी करून दाखवतो. नंतर मग कसं आहे की ज्या पद्धतीने हे पूर्ण आपण केलं मग त्याला जोडलं असं आपल्याला करता येईल. तर आता इथे 4 5 नंबरचे मोती आणि 2 बारीक मोती घेणार आहोत. आता 4 5 नंबरचे 2 बारके मोती आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर परत आता 1 2 3 4 या 4ही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. 2 मोत्यातून दोरा काढला, या 2 मोत्यातून दोरा काढला. आणि जसं हे आहे आता 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9च्या 9 पूर्ण करायचे. म्हणजे हे 3 केलेले आहे अजून. त्यानंतर पुढचं आता हे जोडायचं. हे कसं करायचं ते सांगितलेलंच आहे. त्याप्रमाणे आता हे त्याच्या पुढचंही करायचं आहे. आणि आता पूर्ण झालं की मग आपण पाहू. अशा रीतीने आपली दुसरी मेहरब आता पूर्ण झालेली आहे. तर या टाईपमध्ये आता आपण याला दोन्ही हे वेगळे वेगळेच ठेवू आपण. आणि याला असं ठेवलं, एखादं फूल तयार केलेलं त्याच्याबरोबर ठेवलं. हे आपण ऑलरेडी पहिले तयार केलेले आहेत. तर या टाईपमध्ये आपलं मेहरब दिसणार आहे. छोटेसे आहे मेहरब. तुम्हाला जर ही मेहरब आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.